अशा पद्धतीने मत्स्य अवतारात येऊन भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी कार्य पूर्ण केलं. त्यानंतर वैवस्वत म्हणूचा पुत्र असणारा सुदम्नाची कथा भगवान सूतजी महाराज शौनकजी ऋषींना सांगतायत. पुढे याच वंशामध्ये अनेक महान महान राजे जन्माला आले. त्यांचं चिंतन करत असताना अंबरीशाची कथा त्यांनी श्रुत केली. कारण एकादशीचा छंद होता रुक्मांगदाला आणि द्वादशीचा छंद होता कोणाला? अंबरीशाला. अंबरीशाने द्वादशीचं पारण केलं आणि पारण करत असताना एके दिवशी मुहूर्त आला द्वादशी सोडायची. इकडं नेत्रूडला कधी सोडतात द्वादशी? द्वादशी कधी सोडायची असते? दिवस मावळता 4 वाजता. मग सूर्योदय झाला की द्वादशी सोडायची वेळ होते. एकादशीचं व्रत केलेले द्वादशीला पारण सोडायचंय. तुळशीचं पान घेऊन पारण सोडणार. तेवढ्यात एक ऋषी हजर झाले. त्यांचं नाव दुर्वास ऋषी. अंबरीशा, मी स्नान करून येईपर्यंत द्वादशीचं पारण सोडायचं नाही. आता कसं? याला तर द्वादशीचा नियम पूर्ण करायचा आणि हा बाबा स्नानाला गेला, आलाच नाही. धर्म संकट पडलं. अंबरीशालावरती दुर्वास ऋषी रागवले. भ्रुकुटीमधून ज्वाळा बाहेर काढली. भगवान परमात्म्याने अंबरीशाचं काय केलं? स्वतः रक्षण केलं. असे दुर्वासाचे दुःख निवृत्ती त्या ठिकाणी निवृत्त झाली. आणि पुढे 9व्या स्कंदामध्ये राजा त्रिशंकू आणि हरिश्चंद्र राजाची कथा येते. कोणाची? हरिश्चंद्र राजा, ज्याने स्वप्नामध्ये महाराज दान दिलं. काय? आपलं सगळं राज्य दान दिलं. कशात? स्वप्नात दान दिलं आणि वास्तवात त्याने ते खरं केलं. एवढं खरं केलं की स्वतःची बायको सुद्धा त्याने विकली. बायको विकली नवल नाही, स्वतःचा मुलगा सुद्धा त्याने विकला. स्वतः स्मशानभूमीत कोतवाल म्हणून प्रेत राखायचं काम करू लागला. किती काम करावं हरिश्चंद्र राजाने. दान देण्यामध्ये माणसाने कमी अधिकपणा अजिबात पाहू नये. मगाशीच आपण पाहिलं. आता आपल्याला विस्तार करायचा नाही. किती किती दुःख होतं ऐका. डोंब्याच्या घरी पाणी वाहायचं काम करावं लागलं. कोणाला? राजा हरिश्चंद्र राजाला भयंकर दुःख आहे. आणि तो राजा काही फार लांब नाही. कुठं होता? इथे आपल्या जवळ वडवणीमध्ये हरिश्चंद्र राजाची पिंपरी म्हणतायत. आणि गड्यानं तेव्हा जे दान दिलं ना राज्य, तेव्हापासून अजूनही शुकशुकाटच आहे तिथं. अजूनही उदासीनच. तिथे भगवान परमात्म्याने हरिश्चंद्र राजाने दिलेलं राज्य दान दिलं. वर्णन खूप मोठं आहे. हरिश्चंद्र राजाची कथा सांगायची झाली तर 1 तास लागतो. किती लागतो? 1 तास चालेल. अशा सगळ्या कथा 1-1 तास सांगत बसलं तर किती वाजतील? 9 वाजतील. उद्धव महाराजांची तयारी बसण्याची. 1-1 तास कथा प्रत्येकाचे विस्तारानं सांगायला गेल्यावर लागतंय. त्रिशंकू राजाचा पुत्र असणारा हरिश्चंद्राने महाराज सगळ्या जगामध्ये त्याची ख्याती पसरली. त्यानंतर त्याच काळामध्ये सगर नावाचा राजा हरिश्चंद्र वंशात जन्माला आला. त्याच्या मुलांनी महाराज यज्ञ करण्याकरता घोडा आणला होता. यज्ञ चोर इंद्राने पळवून नेला. कपिल मुनींच्या आश्रमात बांधला. 1000 मुलं कपिल मुनींच्या शापाने भस्म झाले. आणि त्यांचा उद्धार करण्याकरता भगवान परमात्म्याला महाराज दिलीप झाला, अंशुमान झाला. आणि अंशुपानाचा मुलगा असणारा भगीरथाने तपश्चर्या केली. आणि गंगा मैया वैकुंठातून खाली आणली महाराज. म्हणून गंगेचा महिमा वर्णन केला. वाचेन जरी नुसतं गंगा 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 म्हटलं तरी सुद्धा काय होतात? सगळी दोष पाप निघून जातात. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. सकळ दोष
जाती भंगा सकळ दोष जाती भंगा वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा सकळ दोष जाती भंगा सकळ दोष जाती भंगा जाते भंगा वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाते भंगा. म्हणून गंगामयेचं पावित्र्य राखत जा, गंगेचं स्नान करत जा. फक्त ते कसं पाप जात, देवाचं नाम घेत घेत स्नान केलं तर पाप जात. नाहीतर काय होतं, माणसं नाक दाबलं की खाली डुबतात. बरोबर आहे ना, डोक्यावरची पाप वरी असे तरंगतात. आणि बिना भजन करतात माणूस पुन्हा वरी आला की डबल डोक्याला चिटकते. त्याच्याकरता भजन करत करत प्रदक्षिणा करा, गंगेचं स्नान करा. गंगामयेचा महिमा सांगितला. पुढे याच वंशामध्ये अनेक महान महान असे राजे झाले. त्यामध्ये महाराज एक राजा झाला, त्याचं नाव आहे खटवांग. खटवांगाचा मुलगा झाला रघु, दीर्घबाहू. दीर्घबाहूचा झाला रघु, रघुचा झाला आज, आजचा झाला दशरथ. दशरथाला एकूण 3 पत्न्या, कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा. पण पुत्र प्राप्तीस नाही. मग महाराज यज्ञ करायला सुरुवात केली. दशरथा हे घे पायस दान, दशरथा हे घे पायस दान. यज्ञामध्ये पुरुष बाहेर आला. त्या पुरुषाने महाराज काय केलं, पायस आणला, प्रसाद आणला. त्या प्रसादाचे 3 भाग केले. एक दिला कौसल्याला, दुसरा दिला कोणाला, सुमित्रेला, आणि तिसरा दिला कैकेयीला. आता प्रसाद सारखाच होता, प्रसादात काही बदल नव्हता. जे कौसल्याला तेच सुमित्रेला, जे सुमित्रेला तेच कैकेयीला. पण कैकेयीला राग आला महाराज. का? सगळ्या लोकांना मी माहिती आहे की दशरथ राजाची लाडकी पत्नी कोण आहे, कैकेयी आहे. मी राजाची मुलगी, आणि प्रसाद देताना मला मागून दिला. मागून म्हणजे बाकीच्या दोघींना आधी आणि मला पाठीमागून. मानाची तर मी आहे. लोकांना मानाचं खूप आवड असते महाराज. मला मान द्यावा. काय द्यावा? मान द्यावा. मान, प्रत्येकाला मान पाहिजे. बैल पोळा असला तर पोळ्याच्या दिवशी सुद्धा मान असतो. म्हणजे कोणाचा? अमुक अमुक यांचा. आजच्या दिवशी पहिला पोळा, बैल मिरवणार तो यांचाच. मग काय बाकीच्या बैलाला शिंग नाहीत का? पण मान आहे ना त्यांच्या बैलाच. एका गावाला गेल्यावर मला तिथं माणसं म्हणले, महाराज नेमका होळीचा सण होता. होळीच्या सणाच्या दिवशी म्हणले, थांबा थांबा थांबा, आधी कुणीही बोंबलायचं का? वाड्याचा मान आहे म्हणले. कशाचा? बोंबलायचा. आधी मानाचा वाडा बोंबलन आणि मग सगळं गाव बोंबलन म्हणले. म्हणजे बोंबलायचा सुद्धा मान आहे. मानवून लोकांना खूप असतं. कैकेयी रुसली, रागावली. आणि रागावल्यानंतर विघ्न घडलं. काय विघ्न घडलं? आकाशातून घार आले आणि त्या घारीने पिंड झडपला. काय केला? प्रसाद उचलला आणि थेट अंजनी मातेच्या पदरात नेऊन टाकला. ती तप करीत होती महादेवाचं. देवा तुमच्यासारखा पुत्र व्हावा. आणि म्हणून महाराज अंजनी मातेच्या पोटी भगवान मारुतीराय जन्माला आले. त्याच प्रसादापासून यांचाही जन्म झाला. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न सगळ्या अयोध्येत आनंद झाला. राम जन्मला ग सखे, राम जन्मला. असा एवढा आनंद शरयू नदीला सुद्धा आनंदी आनंद झाला. आणि मग हळूहळू हळू राम मोठे होऊ लागले. खूप कार्य केलं. आता किती वर्णन करावं. झाले राम राज्य काय उणे आम्हासे,
धरणी धर पिके गाई ओळल्या म्हशी. असा आनंदी आनंद झाला. आता भागवतामध्ये सुद्धा रामायण काही फार जास्त आलं नाही. 1-2 अध्यायामध्ये रामकथा सांगितली भागवतात. पण तुम्ही काळजी करू नका, आपल्याला कृष्ण जन्म करायचा आहे. एका श्लोकात रामायण पाहू आपण आता. आदो राम तपोवनादिगमनम हत्वा मृगम कांचनम वैदेही हरणम जटायु मरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दलनम समुद्र तरणम पश्चात रावण कुंभकर्ण हननम यतद्वे श्रीरामायणम. बोल प्रभु रामचंद्र भगवान की जय. अशा पद्धतीने रामकथा श्रवण केली. राम अवतार झाला. आता जमदग्नी आणि रेणुका माता यांच्या पोटी देवानं अजून एक अवतार घेतला, तो म्हणजे महाराज परशुराम भगवान. बोले परशुराम भगवान की जय. अशा पद्धतीने रेणुका मातेच्या पोटी परशुराम भगवान आले. 17 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली आणि निक्षत्रिय पृथ्वी करून आपल्या पित्यांचं म्हणणं मान्य करण्याकरता आईचं मस्तक धडाच्या वेगळं केलं. पुन्हा वरदान मागवलं. पुन्हा महाराज ती मस्तक रेणुका मातेला जशाच तसं बसवलं आणि प्रार्थना केली, हे पिताश्री, मी माझ्या आईचं मस्तक धडाच्या वेगळं केलं होतं, ही बातमी माझ्या आईला आठवण राहू नये. आणि तीच रेणुका माता सगळ्या जगाचं कल्याण करण्याकरता डोंगरावर बसलेली महाराज बरं का. म्हणून प्रत्येक देवी अशा आधारती नाही आहेत. प्रत्येक देवीच्या पाठीमागे काय आहे? इतिहास आहे, इतिहास. म्हणून तर एका गीतकाराने जगदंबा मातेची स्तुती करताना फार सुंदर म्हटलंय बघा. हरी माझे रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, माझे रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. बोल रेणुका माता की. अशा पद्धतीने परशुराम अवतार कार्य पूर्ण झालं आणि मग द्वापार युग संपलं. आपलं त्रेतायुग संपलं आणि द्वापार युगाला प्रारंभ झाला. आणि मग द्वापार युगामध्ये जेव्हा प्रभू रामचंद्राचं परशुरामांचं स्वधामगमन झालं, तेव्हा जिकडे तिकडे हाहाकार माजला. राहिले यज्ञ, मोडिले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्य भेने. कोणी कोणी महाराज भजन करायला लागलं की द्वापार युगाला सुरुवात झाल्यानंतर पृथ्वीला भार होऊ लागला. भजन चालू झालं की हळूच दैत्य यायचे. दैत्याला बघितलं की महाराज पहिले टाळकरी टाळ ठेवून जायचे आणि टाळ ठेवलेले कळायचे आधी कोणाला? कीर्तनकाराला नाही. टाळ ठेवलेले आधी कळायचे पकवाजाला, कारण टाळ बंद झाला की पकवाज वाजवता येत नाही. टाळावर पकवाज आहे. जेव्हा पकवाजाची थाप बंद झाली तेव्हा लक्षात आलं पकवाजा सुद्धा गेल्याला दिसतंय. कोणाच्या भिण्यानं? दैत्याच्या भिण्यानं. मग कीर्तनकारानं डोळे उघडले बघितलं कोण आलंय? दैत्य आले. मग कष्टाधरणन पळायला लागणं. पळाले ब्राह्मण दैत्य भेणे. देवा आता हे सहन नाही होत मला. गाईच्या रूपामध्ये पृथ्वी माता ब्रह्मदेवाकडे गेली, घराणं सांगू लागली. तेव्हा महाराज आकाशाची वाणी सगळ्यांना निरोप पोहोचला. काळजी करू नका, तळमळ मानसी करू नका. वसुदेव देवकींचा विवाह होईल 8वा म्हणून मी जन्माला येईन आणि आपल्या सगळ्यांचं रक्षण करेल. आता हे तिथं झालं ना, आता खाली खाली यायचंय आपल्याला. खाली म्हणजे तुम्ही इथंच बसा. खाली म्हणजे इथे कुठे? शूरसेन नावाचा आणि उग्रसेन नावाचे 2 राजे. शूरसेनाला 1 मुलगा, उग्रसेनाला 1 कन्या. शूरसेनाच्या मुलाचं नाव वसुदेव आणि उग्रसेनाच्या मुलीचं नाव देवकी. दोघांचे सोयरीक जमले, सुपारी फुटली, तारीख काढली आणि मग सगळ्यांना निरोप पाठवला विवाहासाठी. सगळेजण उपस्थित राहिले. थाटामाटामध्ये विवाह संपन्न झाला. शुभमंगल सावधान. आनंद झाला.
कंसाने महाराज लगाम हातात घेतला आणि वरात काढू लागला. तेवढ्यात आकाशवाणी झाली, अरे मूर्ख कंसा, जिची आनंदानं वरात काढतोयस ना, तिचाच 8वा पुत्र तुझा वध करणार. बातमी कळाल्यानंतर मग मात्र कमरेची तलवार काढली आणि कोणाच्या मानावर ठेवली? देवकीच्या मानावर ठेवली. बघा बहीण भावाचं नातं. स्वतःच्या जीवावर आलं की गड्यानं तलवारच काढली. कुठं ठेवली? देवकीच्या मानेवर. तेवढ्यात गड्यानं हात धरला. एक कंसा, आतापर्यंत ही तुझी बहीण होती, पण आता माझी कोण आहे? माझी पत्नी आहे. वचन देतो, झालेला प्रत्येक मुलगा तुला आणून देतो. कंसाला महाराज वचन दिल्यानंतर बंदीखान्यामध्ये ठेवलं आणि बंदीखान्यामध्ये ठेवल्यानंतर देवानं अवतार कार्याचं नियोजन करायला सुरुवात केली. मागच्या वर्षीचं दप्तर काढलं. म्हणे कोण कोण होतं मागच्या जन्मात आपल्या सोबत? पाहिलं? हा, द्या फुलं द्या सगळ्यांना. आपण घ्यायचे आणि दुसरीला द्यायचे. उठायचं काम नाही ना बोलायचं काम नाही. हातोहात पसरत राहा. आणि जरी कोणाला नाही भेटले तर सगळ्यामध्ये उगनिस्ता वरी हात करायचा. हे नी फेकलेले दिसतेच की तुम्हाला. आले म्हणायचं देवाला. भगवान परमात्मा विचार करतायत, माग माझ्या सगळ्यात जवळ कोण होता? तर शेष होता. गेले देव. शेषा, चला आता अवतार घ्यायचा आहे. 5:30 वाजत आलेत, गेलं पाहिजे आपण. चल शेषा, विनंती करतायत. शेषानं लांबून हात जोडले. देवा नको आता. का? बाबा, मागच्या वेळेस तुझ्या बरोबर आलो, खूप फजिती झाली. काय झाली? फजिती झाली. आता नको. 12 वर्ष वनवास रामाला भोगावा लागला मला. किती वर्ष? 12 की 14? जमलं ह्यांचं. फुलाच्या नादात महाराजांना 10 वर्ष म्हणले तरी होच म्हणत होते. किती वर्ष वनवास होता रामाला? कोण म्हणलं 12? किती? 14 वर्ष वनवास रामाला होता. पण रामा बरोबर भोगायला आला कोणाला? लक्ष्मणाला. हे देवा, आता नाही, मागच्या जन्मात आलो ते आलो, चूक झाली माझी, आता येणार नाही. मग देवाने सांगितलं, शेषा तुला कळत नाही, मागच्या जन्मात तू लहान होतास आणि मी मोठा होतो. आता तू मोठा हो आणि मी काय होतो? आता तो वडील. होई बा सर्वज्ञा, पाळीन मी आज्ञा, तुझी बारे. ठरलं. मग दोघांनी अवताराचं नियोजन ठरलं. पहिला मुलगा झाला, त्याचं नाव होतं कीर्तिमान. लेकरू रडायला लागलं, दूध धावत आले, बाळ उचललं, दिलं कंसाकडं. कंसाने मुख पाहिलं. लक्षात आलं, कशाला मारायचं याला? किती गोजीर आहे, सोजीर आहे, नको मारायचं, द्या परत. पण काही माणसं माळकरी बी लयच बिघडलेली असतात. नारद तिथं आले. नारद म्हणू लागले, कंसा येड लागले का तुला? पुण्य सारा वया भेटे देव ऋषी, वधी बाळकासी ठेवू नको टाक मारून. नारदानं सांगितलं आणि 1 नाही 2 नाही 3 नाही, किती लेकरं मारले? 6. हे मारित दुराचारी. 7व्यांदा चमत्कार झाला. काय झालं 7व्यांदा? जो गर्भ होता तोच गर्भ लुप्त झाला. देवकीला सुद्धा कळाला नाही. 7वा जो गर्भ योग मायानेत. आणि कोणाच्या गर्भात नेऊन घातला? रोहिणीच्या उदरामध्ये नेऊन घातला. आणि मग 8व्या क्रमांकाला महाराज रात्री धो 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 पाऊस पडतोय. चला वासुदेव, धो 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 पाऊस पडायला लागलेला आहे. अचानक विजांचा कडकडाट व्हायला लागलेला आहे. रात्र अंधार पसरलेला आहे.